1 जानेवारीला या 3 राशीसोबत काय होणार आहे जाणून घेऊया. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षात राशी बदलण्यासह अनेक ग्रह आपली शुभ दृष्टी कोणत्या ना कोणत्या राशीवर टाकत आहेत. त्यामुळे काही शुभ आणि अशुभ योग तयार होत आहे. त्याचप्रमाणे चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. अशा स्थितीने तो सुमारे 2.5 दिवस एकाच राशीत राहतो. नवीन वर्ष 2025च्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीला चंद्र मकर राशीत प्रवेश करत आहे. चंद्र मकर राशीत असल्यामुळे ग्रहांचा सेनापती मंगळ या राशीच्या 7व्या घरात स्थित आहे. अशा परिस्थितीत धनयोग नावाचा राजयोग तयार होत आहे. अशा परिस्थितीत काही राशींच्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. तर चला मग जाणून घेऊया, नवीन वर्षात धनयोग तयार झाल्यामुळे कोणत्या राशींना बंपर फायदे होतील. नंबर 1ला रास आहे वृषभ. या राशींच्या लोकांसाठी धनयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. बरेच दिवस थांबलेले कामं पूर्ण होतील. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेली ही समस्या आता संपून जाईल. हे कामाचे ठिकाण तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकेल. आपले कार्य सादर करा. यासोबतच तुमच्या कामामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. तुमचे नियोजित कामे पूर्ण होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हे उपयुक्त ठरू शकते. यामुळे चांगला काळ घालवता येईल. जर मित्रांनो तुमची रास वृषभ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 2 रास आहे वृश्चिक. नवीन वर्ष 2025 राशीच्या लोकांसाठी खास असणार आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळू शकते. कठोर परिश्रम आणि संघर्षाचे फळ तुम्हाला पुढे चालून ठेवेल. नोकरी शोधणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. व्यापार क्षेत्रात अनेक फायदे आहेत. प्रगतीबरोबर पगारवाढसुद्धा होऊ शकतो. कुटुंबासह तुमचा वेळ चांगला जाईल. दैवी धन लाभही होऊ शकतो. नंबर 3ला रास आहे धनु. धनु राशींच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप खास असणार आहे. कार्यक्षेत्रात बोलायचे झाले तर तुमचे काम वरिष्ठांना खूप खुश करू शकते. त्याचप्रमाणे तुम्हाला बोनस देखील मिळू शकते. कोर्ट कचेऱ्यामध्येही यश मिळू शकते. तुमचे मनही वेगळ्या ठिकाणी ट्रान्सफर करत येते. नवीन वर्ष व्यावसायिक ठिकाणी खूप चांगले फायदा होणार आहे. कुटुंबासह तुमचा वेळ चांगला जाईल. आत्मविश्वास झपाट्याने वाढेल. तसेच कुटुंबासह तुमचा वेळ चांगला जाईल. वैवाहिक जीवनात आनंदाची बातमी प्राप्त होऊ शकते. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.